The beach I'm on is like one of the warmest beaches in the UK. Not leave a chance. Seagull. Hello, hi, how are you all? We are on the beach. I should just make a vlog. कारण खूप दिवस झाले. I'm really sorry I couldn't make any vlog because I was really busy with work and other things. पण आज मला वेळ मिळाला, so I thought I shall just make a nice vlog. कारण इतका सुंदर दिवस आहे, you'll just love it. कारण मागे लिटरली समुद्र जो आहे तो UK मधला आयरिश सी आहे आणि द वेदर इज रिअली वॉर्म. अर्थात आपल्याकडे जसं व्हेन इट इज वॉर्म द वॉटर गेट्स वॉर्मर एज वेल. लाईक आपल्याकडे अलिबागमध्ये किंवा मुंबईमध्ये जसं पाणी सुद्धा गरम असतं बीचेसवरती, तसं इथे नाही आहे. इकडे फक्त बाकी सगळं जरी वातावरण गरम झालं तरी सुद्धा समुद्राचं पाणी हे गरम होत नाही. बट दॅट्स फाईन. पीपल जस्ट वेअर वेट सूट्स अँड जस्ट गेन द वॉटर. सुंदर दिवस आहे. यू कॅन सी समुद्र एकदम निळाशार दिसतो. एक मजेशीर गोष्ट दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली मी असं ऐकलं होतं की UKच्या बीचेसवरती लोक क्लॅम्स आणि मसल्स फोरेजिंगसाठी येतात. दे जस्ट फोरेज इट अँड देन ऑन द बीचेस दे विल जस्ट बॉईल इट अँड देन ईट इट, किंवा म्हणजे जर काही सीझनिंग करायचं असेल तर. आणि आय वॉज लाईक, मला नुसतं क्लॅम्सचं कवर दिसलंय, मसल्सचं कवर दिसलंय. मसल्स म्हणजे शिंपल्याच असतात, त्यात काही विशेष नाही, पण क्लॅम्स जे असतात त्याचं मला कवर इतकं सुंदर दिसलंय आणि आय एम लाईक हाऊ अमेझिंग इज दॅट. म्हणजे इथे ॲक्च्युली त्याचं फोरेजिंग होतं, ते तिथे बॉईल केलं जातं आणि पीपल हॅव दॅट लाईक वंडरफुल एक्सपिरियन्स इट इज. मी अजून कधी केलेलं नाही, बट आय वुड लव्ह टू डू इट. द बीच आय एम ऑन इज लाईक वन ऑफ द वॉर्मेस्ट बीचेस इन द UK आणि हा आयरिश सी आहे, म्हणजे या समुद्राच्या पलीकडे आयर्लंड आहे. सो इट इज टोटली वंडरफुल एक्सपिरियन्स खरं सांगायचं तर. कारण यू कॅन ॲक्च्युली गेट इन टू द वॉटर, कारण पाणी गरम आहे. UK मधल्या समुद्रांचं असं असतं की कितीही वातावरण गरम झालं तरी सुद्धा पाणी गरम होत नाही. सो इट इज ॲक्च्युली व्हेरी 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 ब्युटिफुल अँड प्लेझंट एक्सपिरियन्स. आमच्याकडे समरमध्ये जनरली खूप बाहेर जायची पद्धत आहे UK मध्ये. आणि सध्या स्प्रिंग समर असा थोडाफार सीझन चालू आहे आणि त्याच्यामुळे वेदर इतकं सुंदर झालं आहे की लाईक एव्हरीबडी इज लाईक गोईंग आउट ऑन द बीचेस ऑर यू नो लाईक पार्क्स अँड एव्हरीथिंग. सो इट्स व्हेरी नाईस. ॲक्च्युली मला ना या सावलीचं फार कौतुक वाटतं, कारण आमच्याकडे ना ऊनच पडत नाही, त्याच्यामुळे सावली वगैरे बघायला मिळणं म्हणजे अगदी आजी सोनियाचा दिनू. अगदी खरं मनापासून सांगायचं ना तर आपल्याकडचे जे बीचेस आहेत ना ॲक्च्युली भारतातले, म्हणजे महाराष्ट्रातले असतील, गोव्यातले असतील, तर दे आर लाईक व्हेरी ब्युटिफुल आणि पाणी खूप सुंदर आहे, गरम असतं. आणि आपल्याकडे ताडाची आणि नारळाची खूप सुंदर सुंदर झाडं असतात. तशी इथे पाम ट्रीज असतात स्पेनमध्ये, पण तरी एक लुकला ना बीचच्या फरक येतो. असो अशी थोडक्यात चालली आहे माझी आज एक असं जस्ट वेळ मिळाला. सो आय थॉट एक क्विक व्लॉग अपलोड करते, कारण खरं सांगायचं तर जशी मी भारतात आली त्यानंतर आय जस्ट गॉट सडनली सो बिझी. सो आय वॉज लाईक कुड नॉट
नॉट अपलोड एनी ब्लॉग. सो आज इतका सुंदर दिवस आहे. आय थॉट आज ब्लॉग झालाच पाहिजे आणि म्हणून आजचा हा आपला ब्लॉग आहे. आय जस्ट अपलोड मोर व्हिडिओज. आय ट्राय ॲज मच एज आय कॅन आणि जसा वेळ मिळत जाईल तसं अपलोड करेन. खूप सुंदर अनुभव आहे. यू शुड कम टू द UK टू एक्सप्लोर, नॉट टू ट्रॅव्हल. Hope you had a nice time. Hope you had a lovely weekend. Wishing you all a very happy week ahead. See you next time. Bye.